श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. बऱ्याच वेळेस आपणाला असं वाटतं की माझा मुलगा अभ्यास करत नाही आहे किंवा माझ्या मुलगाच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे, असं बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असतात. तर महाशिवरात्रीला आपण काय आपल्या मुलासाठी मंदिरामध्ये काय दान करायचं आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला आज थोडंसं सांगणार आहे. म्हणजे आईने मुलांच्या प्रगतीसाठी काय दान करावं त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवमंदिरामध्ये एक वस्तू दान केली आहे. तर ती वस्तू दान करायची आहे. ती वस्तू दान केल्यामुळं आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. याकरता आपल्याला एका तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक बेलपत्र आणि जी वस्तू आपल्याला शिवमंदिरामध्ये दान करायची आहे ती म्हणजे रुद्राक्ष. तुम्ही 1 मुखी घ्या, 3 मुखी घ्या, 5 घ्या, 7 मुखी घ्या, 9 मुखी घ्या, कितीही मुखी रुद्राक्ष जे आहे ते शिवमंदिरामध्ये दान करून शकता. सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर ते दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपले जे जल आहे घेऊन गेलेलं ते एका धारेने आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. तसंच या मंत्राचा जप करत करत तुम्ही बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर रुद्राक्ष घेऊन गेला आहात. आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहेत ते दूर करण्यासाठी मनोभावे महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि ते रुद्राक्ष महादेवांना अर्पण करून आपल्या घरी निघून यायचं आहे. हे रुद्राक्ष महादेवांना अर्पण केल्यामुळं आपल्या मुलाच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. नक्की हा उपाय तुम्ही तुमच्या मुलासाठी करून बघा. केलेली सेवा श्री देवादिदेव महादेवांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.